उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे। मी पक्ष बदललेला नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। मात्र अजित पवारांवर ही वेळ का आली आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय। तर हीच वेळ साधत सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी अजित पवारांना चांगलंच खिंडीत गाठलंय। सडेतोड आणि रोखोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी व्हिडिओ ट्वीट करून राज्यातील जनतेसोबत संवाद साधला। अजित पवार बोलताना कुणाचाही मुलाईजा बाळगत नाही, पण या व्हिडिओतून संवाद साधणाऱ्या अजित पवारांची भाषा नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं दिसून येतं। याच व्हिडिओत त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची प्रशंसाही केली। राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून अर्थसंकल्प बनवण्यात आल्याचं अजित पवारांनी ठासून सांगितलं। याच व्हिडिओत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत मोठं वक्तव्य केलं, तर सुप्रिया सुळेंनीही रोकडा सवाल उपस्थित करून अजित पवारांची कोंडी केली। राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे। मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो। राजकारणात आल्यापासून एकाच पक्षात आहे, कुठल्याही पक्षात मी गेलो नाहीये, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने टीका ही माझ्यावरती केली। आता त्यांच्यावर कोण टीका करते याची माहिती मला नाही ना, म्हणजे मला वर्तमानपत्रात कुठे वाचण्यात आलेलं आहे। पक्ष बदलला नाही असं स्पष्टीकरण देण्याची वेळ अजित पवारांवर का आली ते आता पाहूया। मागील वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाले होते। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर निवडणूक आयोगानं पक्ष अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला। घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या पक्षानं निवडणूक लढवली। मात्र असं असूनही त्यांच्या पक्षाला एकच जागा मिळाली। अजित पवारांच्या पत्नीचाही बारामतीत पराभव झाला। एकंदरीत घड्याळ चिन्ह असूनही वेळ बदलल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलं। परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीला नव्या दमानं आणि नव्या प्रतिमेनं सामोरं जाण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होत आहे। पक्ष चोरल्याचा होणारा आरोप राजकीय दृष्ट्या तोट्याचा असल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलंय। त्यामुळेच त्यांनी नवा पवित्रा घेतलाय। पिंपरी चिंचवड, बारामती अशा प्रकारच्या अनेक कितीतरी शहरांचा कायापालट कोणी केला हे तुम्हाला माहितीच आहे। अशी एक ना अनेक नावं घेता येतील। कामांची यादी खूप मोठी आहे। ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकास कार्याची सुरुवात कोणी केली। या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचा दादाचा वादा बघायला मिळेल। अजित पवारांनी राज्यातील जनता हाच माझा पक्ष असल्याचं व्हिडिओत स्पष्ट केलं। मात्र हीच वेळ साधत संजय राऊतांनी अजित पवारांच्या जिव्हारी लागेल अशी तीक्ष्ण टीका केली। पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला। पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता। लोकसभा निवडणुकीतील निकालानं मतदार शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट झालंय। त्याचाच पक्ष चोरल्याचा होणारा आरोप राजकीय नुकसान करणारा असल्याचं अजित पवारांच्याही लक्षात आलंय। त्यामुळे अजित पवारांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची मन की बात केली आहे। मी पक्ष बदलला नाही असं अजित पवार म्हणत असले तरी आता वेळ मात्र बदलली आहे हेही तितकंच खरं। परिणामी येणारी वेळ कोणाची असेल हे विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।